जय शिवराय मित्रांनो, हे बघा मी आलो शेतातून. आता हे आहे आपला पूर्व पर्वती भाग म्हणजे डोंगर भाग चढ पूर्ण. मित्रांनो हे आहे पूर्ण तुम्हाला जे दिसतं ते आहे पूर्ण पानझडी वृक्षांची वने. यामध्ये आपल्याला साग महत्त्वाचं झाड, चार, बिहाडा, बोर अशाप्रमाणे झाडं असतात. तर मित्रांनो तुम्हाला एक टेंबरीचं झाड दाखवतो मी. टेंबरीचं हे टेंबरीचं झाड, टेंभुर्णी. हे जर झाड, हे झाड आहे ना, हे तुम्ही जर जाळलं तर याला फटाकडे फुटल्याने आवाज येते, चट 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 असा आवाज येतो. पाहायचे किती सुपर मस्त अशी कवळे कवळे पानं आहेत. या टेंबरीच्या पानाच्या मित्रांनो बिड्या बनतात, बिड्या. हे जे झाड आहे का नाही टेंबरीचं, ह्याच्या हे वाळलं की हे तोडायला नेतात आणि ह्याच्या बिड्या बनतात. तर हे बिड्या बनवणारं झाड अशा प्रकारे असते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे सागवान. ही आहे मित्रांनो सागवानचं झाड. त्याच्यापासून दरवाजे, खिडक्या असे विशेष चांगले चांगले म्हणजे एकदम ब्रँडेड कंपनीचे दरवाजे जे बनतात ते सागवानपासून बनतात. तर मित्रांनो हे आहे साग. हे आहे पानझडी वृक्षांची वने. याची साल पण पडून राहिली, पूर्ण पानं पडलेली आहेत मित्रांनो. याची पाहू शकता तुम्ही जंगलातली पूर्ण पानं पडली. आणि हे मित्रांनो तुम्हाला गरीबाचा चिक्कू, गरीब लोकांचा, ज्याला बदाम खाणं होत नाही, ज्याच्याकडे पैसे कमी आहेत, तर त्या मित्रांनी हे खायला पाहिजे. हे आहे चारचं झाड मित्रांनो. चारचं झाड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. याचं पूर्ण बारीक बारीक पानं नेमकंच निघून राहिले. आणि हे झाड आहे चारचं. चार असते अशा बारीक बारीक, त्याला चारुळ्या म्हणतात. त्याला तुमच्याकडे काय म्हणते ते नक्की सांगा. तर मित्रांनो याला चार आले की बारीक बारीक चार आपण फोडायच्या, त्याच्यामधून जे खातो आपण बारीक दाणे असतात तर ते बदामानी लागतं. तर पहा मित्रांनो अशी आहेत हे चारुळ्याचं झाड. असे विविध प्रकारचे झाडं मित्रांनो तुम्हाला आपल्या जंगलामध्ये पाहायला मिळू शकतात. तर तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, पानझडी वृक्षांची वने याला म्हणतात. ही आहे संपूर्ण पानझडी वृक्षांची वने. पूर्ण पानझड झालेली आहे. याले फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3-4 महिन्यामध्ये पूर्ण पानझड होऊन जाते. तर 5व्या महिन्यातनी जेव्हा पाणी पडते, वरून पाणी पडते जमिनीवर, पाऊस चालू होतो, तेव्हा याला डिर्या येऊन पूर्ण हिरवगार एकदम वनराई फुलून जाते. तर मित्रांनो हे पाहे बघा, इथं डब्बीची मातीची एक काडी जरी पडली ना तर पूर्ण एकदम जंगल हे भाग जळून जातो. ते पानझड झालेले पानं पा हे पानझड झाली पूर्ण पानाची. अशा प्रकारे मित्रांनो आपण शेतातनी आलो तर थोडंसं काहीतरी एकदम नैसर्गिक रम्य वातावरण थोडंसं गमते. अशा प्रकारे मित्रांनो आपलं आहे. ठीक आहे मित्रांनो, जय शिवराय.